भारतीय बौद्ध महासभेचे ईव्हीएम हटाव बाबत जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन। भारतीय बौद्ध महासभेचे माध्यमातून ईव्हीएम हटाव देश बचाव या अभियाना अंतर्गत संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार देशात ईव्हीएम वर बंदी करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे याबाबतचे निवेदन माननीय राष्ट्रपती यांना माननीय जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व शाखाच्या वतीने देण्यात आले। त्या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष रवींद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, उपाध्यक्ष संस्कार बी.एस. पवार, जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार यांच्यासह त्यावेळी राज्य संघटक के.वाय. सुरवाडे, नाशिक विभागीय प्रभारी लता तायडे, जिल्हा हिशोब तपासणीस सुंगल अहिरे, सचिव युवराज नरवाडे, उपाध्यक्ष संरक्षण रमेश सावळे, राजेश इंगळे, माणिक लोखंडे, अरुण वानखेडे, सीमा अहिरे, आनंदमित्र सपकाळे, दिलीप डोंगरे, यशवंत जाधव, प्रशांत अहिरे, सुभाष सपकाळे, संतोष गायकवाड इत्यादीच्या सह्या आहेत। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे आदरणीय या भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि आमच्या रक्षणकर्त्या आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएम हटवण्यासंदर्भामध्ये सर्व कलेक्टर कचेरीवरती भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते, महिला जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्या यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला हे ईव्हीएम हटवण्यासंदर्भातलं महामहिम राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोहोचला कसा जाईल या संदर्भातले आम्हाला सूचना केलेल्या होत्या आणि म्हणून साऱ्या देशभरातून या ईव्हीएमवरती आक्षेप नोंदवल्या जात आहेत आणि म्हणून आमची ही अशी भारतीय बौद्ध महासभेची विनंतीवादा करत आहे की हे ईव्हीएम या देशातून हद्दपार करावं ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि निवेदन संपवतो। जय भीम, जय भीम, जय जय। आज या ठिकाणी आपण जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा पूर्व शाखेच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना ईव्हीएम हटाव देश बचाव याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। भारतीय बौद्ध महासभेनं संपूर्ण भारतीय राष्ट्रीय पातळीवरती संस्थेच्या वतीनं ईव्हीएम हटाव देश